निम्म्यापेक्षा जास्त सिलेबस कव्हर पण झाला. तुम्ही कुठे आहात? जर चॅनलवरती नवीन असाल टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण तिथेच हा जो उपक्रम आहे ज्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे तो सुरू आहे. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खरंच हा उपक्रम सुरू करून ऑलमोस्ट 5-6 आठवडे झाले. 6 आठवडे होऊन गेले आणि जेवढं सुरुवातीला वाटलं होतं की एवढं कव्हर होणार नाही, पण निम्म्यापेक्षा जास्त सिलेबस जो आहे आपला प्रीचा तो कव्हर झालेला आहे, कारण काही सब्जेक्टचे टॉपिकसुद्धा संपलेले आहेत. ठीक आहे, तर हा उपक्रम एक्झॅक्टली काय होता हे नवीन विद्यार्थ्यांसाठी पटकन सांगते आणि लगेच मग आपण टाइम टेबल पाहणार आहोत. तर डेली तुम्हाला वॉरियर ऑफिसर या टेलिग्राम चॅनलवरती काही प्रश्न दिले जातात. त्या प्रश्नांचं टाइम टेबल तुम्हाला आठवड्याला दिलं जातं किंवा काही वेळेला ते टॉपिक जे असतील ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरतीच दिले जातात. आणि डेली जे टॉपिक तुम्हाला दिलेले असतात ते तुम्ही आधी रीड करायचे असतात आणि त्या टॉपिकवरचे काही प्रश्न तुम्हाला मिळतात रेग्युलरली. तर सब्जेक्ट वाईज टाइम टेबल ऑलरेडी दिलेलं आहे, पण जे टॉपिक तुम्हाला विचारले जाणार आहेत त्याचं टाइम टेबल हे प्रत्येक आठवड्याला बदलत असतं आणि ते प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे असतात, त्याचं ॲनालिसिस करायचं असतं आणि याच्यातून तुमचा ऑलमोस्ट सगळा सिलेबस हा कव्हर होणार आहे. ठीक आहे, तर जे ऑलरेडी फॉलो करतात, म्हणजे एक दिवस जरी माझ्याकडून टाइम टेबल थोडंफार लेट झालं किंवा एखाद्या आठवड्याचं टाइम टेबल मी नाही पाठवू शकले तर ते लगेच मला क्युरिओसिटीने विचारतात की मॅम टाइम टेबल काय. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही लोक हे व्यवस्थितपणे फॉलो करताय आणि हे ऐकून मला खरंच खूप छान वाटलं की तुम्ही सगळेजण हे फॉलो करत आहात. सो आता पुढच्या आठवड्याचं टाइम टेबल आपण पाहणार आहोत. मंगळवार 13 तारखेला 3 सब्जेक्ट असतात आपले, सायन्स, इकॉनॉमिक्स आणि करंट. तर सायन्समध्ये ऊतीशास्त्र हा घटक आपण पाहणार आहोत. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये कर संरचना पाहायला मिळेल तुम्हाला, म्हणजे कर रचना जी आहे त्याच्यावरचे प्रश्न पाहायला मिळतील. आणि करंट अफेअर्समध्ये डिफेन्स किंवा संरक्षण क्षेत्राशी रिलेटेड ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टीने त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. बुधवारी आपले ठरलेले सब्जेक्ट असतात मराठी, इंग्लिश आणि मॅथ्स, रिझनिंग. मराठी इंग्लिशमध्ये वोकॅबलरीवरचे प्रश्न येतील. आता वोकॅबलरीवरचे जे प्रश्न येणार ते कुठून येणार, तर जी मराठी इंग्लिश वोकॅबलरीची लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू आहे. अर्थात इंग्लिशचे काही पार्ट्स जे आहेत ते काही दिवसांपासून पेंडिंगला आहेत, ते लवकरच सुरू करणार आहे मी आणि ते तुम्हाला रेग्युलरली मिळत जातील. मराठी वोकॅबलरीचे रेग्युलरली मिळतात, तर त्या वोकॅबलरीमधूनच तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ते मिळतील. म्हणजे त्यासाठी तुम्हाला लेक्चर्स पाहावे लागतील वॉरियर ऑफिसरवरचे. आणि तुम्ही वॉरियर ऑफिसर यूट्यूब चॅनलला गेला तर तिथे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळेल मराठी इंग्लिश वोकॅबलरी. तर तिथून हे प्रश्न जे आहे ते येतील, त्या वोकॅबलरीवरती बेस्ड असे हे प्रश्न असतील. मॅथ्स, रिझनिंगमध्ये घड्याळावरचे जे प्रश्न असतात, क्लॉक, त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर गुरुवारी पॉलिटी, हिस्ट्री आणि जॉग्रफी हे 3 विषय असतात. तर पॉलिटीमध्ये महाधिवक्ता हा घटक आहे, त्याचबरोबर विधानमंडळ या घटकावरचे प्रश्न विचारले जातील. आणि विधानमंडळावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, कारण अगदी 2019ला निवडणुका झाल्या तेव्हापासून ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विधानसभा, विधान परिषद हे अतिशय चर्चेत असणारे, म्हणजे आपण म्हणूयात की चर्चेत असणाऱ्या गोष्टी आहेत. तर याच्यावरचा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. सो हा घटक जो आहे तो व्यवस्थितपणे तुम्ही करायला पाहिजे. हिस्ट्रीमध्ये बंगालची फाळणी, त्यानंतर वंगभंग आंदोलन आणि लोकहितवादी हे समाजसुधारक. तर म्हणजे जसं आपण हिस्ट्रीच्या क्वेश्चनसोबत एक समाजसुधारक घेतच असतो, तर बंगालची फाळणी, वंगभंग आंदोलन आणि त्याचनंतर लोकहितवादी हे घटक तुम्हाला हिस्ट्रीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जॉग्रफीमध्ये लोकसंख्या हा घटक आहे. मागच्या आठवड्यात पण लोकसंख्यावरचेच प्रश्न होते, पण लोकसंख्या हा फार वास्ट टॉपिक आहे. प्री आणि मेन्स दोन्ही एक्झामच्या दृष्टीने याच्यावरती 100% एक तरी प्रश्न असतोच. मेन्सला प्रश्नांची संख्या थोडी जास्त असते, त्यामुळे लोकसंख्या टॉपिक जे उरलेले प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. फ्रायडेला सायन्स, इकॉनॉमिक्स आणि करंटचा आहे परत एकदा. तर सायन्समध्ये आहे उत्क्रांती हा घटक. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय संस्था येतील, ज्याच्यामध्ये IMF आहे, वर्ल्ड बँक आहे आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे WTO या 3 संघटना आहेत ज्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि करंट अफेअर्समध्ये एक खूप जास्त चर्चेत असणारा मुद्दा जम्मू काश्मीर आणि लडाख हा जो घटक आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर एक व्यक्तिमत्व मनोज नरवणे. तर मनोज नरवणे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आणि आपण महाराष्ट्रीयन आहोत म्हणून एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. तर हे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत किंवा ते का चर्चेमध्ये होते किंवा यांच्यावरती आपल्याला प्रश्न का बनू शकतो याच्याबद्दलची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरायचं नाही आहे, कारण हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे.
सॅटर्डेला आपण पाहणार आहोत शनिवारी मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय, इंग्लिशमध्ये कंजक्शन. मग आता जे आपण मराठीमध्ये पाहतोय तेच आपण इंग्लिशमध्ये पाहतोय, पॅरलली पाहतोय, कारण हे दोन्ही घटक ज्यावेळेला आपण पॅरलली करतो त्यावेळेला ते आपल्याला समजायला सोपे जातात. आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये इथे पर्सेंटेज हा घटक आहे, जी टक्केवारी असते, तर त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर संडेला आपण प्रत्येक संडेला आपण मेन्सचे क्वेश्चन्स आणि लॉचे क्वेश्चन्स पाहत होतो. मागच्या संडेला म्हणजे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की रिव्हिजन करा. आता मे बी आपली एक्झाम होऊ शकते, एक्झामची डेट जवळ येऊ शकते, त्यामुळे हे जे पण टाइम टेबल आपण फॉलो करतोय, जे पण टॉपिक आत्तापर्यंतचं आपण पाहतोय ते सगळे तुम्हाला संडेला रिवाईज करायचे आहेत कंपल्सरी. कारण असं व्हायला नको की आपण फक्त टॉपिक रीड केले, क्वेश्चन अटेंड केले आणि क्वेश्चनचं ॲनालिसिसच नाही केलं, रिव्हिजनच नाही झाली, तर मग या उपक्रमाचं तुम्हाला तेवढं आउटपुट मिळणार नाही. सो रविवारचा दिवस हा तुम्हाला जेवढे आठवड्याभराचे प्रश्न आहेत तेवढे रिवाईज करण्यासाठी, त्यांचं ॲनालिसिस जर तुमच्याकडून इनकम्प्लीट राहिलं असेल तर ते कंप्लीट करण्यासाठी रविवारचा दिवस तुम्हाला इथून पुढे अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. आणि लॉचे क्वेश्चन आपण का थांबवतोय, कारण जसं आपण पाहतोय की सध्या थोड्याफार हालचालींना वेग आलाय, आयोगाच्या बाबतीत असेल किंवा गव्हर्नमेंटकडून सुद्धा. त्यामुळे जर एक्झामची डेट आली तर मग असं व्हायला नको की आपण फक्त मेन्सवरती फोकस करतोय आणि प्रीचं कुठेतरी मागे राहिलं. तर प्रीचं त्याच्यामध्ये तुमचं रिव्हिजन जी आहे ती तुमची कव्हर होईल. ठीक आहे. आणि रिव्हिजन करताना पण मराठी इंग्लिशची रिव्हिजन मागे ठेवलीत तरी चालेल, पण बाकी जे सब्जेक्ट आहेत आपले प्रीसाठी त्या सब्जेक्टची मात्र रिव्हिजन कंप्लीट करायची. रिव्हिजन म्हणजे जे टॉपिक झालेले आहेत ते. त्यानंतर सोमवारी आहे परत पॉलिटी असतो आपला, हिस्ट्री असतो आणि जॉग्रफी असतो. पॉलिटीमध्ये केंद्र राज्य संबंध किंवा आंतरराज्यीय संबंध जे असतात ते, आणि त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश हे घटक तुम्हाला करायचे आहेत. हिस्ट्रीमध्ये जहाल कालखंड महत्त्वाचा आहे आणि शाहू महाराज समाजसुधारकांमध्ये शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे एक वर्ष तर शाहू महाराजांवरती सलग 2-3 प्रश्न आलेले आहेत. महात्मा फुलेंवरती सुद्धा 2-3 प्रश्न एकाच क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे हे जे समाज सुधारक आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. ठीक आहे. आणि जॉग्रफीमध्ये भूशास्त्रीय रचना आपण घेतोय, कारण ऑलमोस्ट जे टॉपिक आहेत आपले महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भाने ते सगळे झालेले आहेत. त्यामुळे भूशास्त्रीय रचना आपण जॉग्रफीमध्ये इथे घेणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या आठवड्याचं हे टाइम टेबल आहे. या उपक्रमाबद्दल काही जणांच्या डोक्यामध्ये अजूनही डाऊट आहे. काही विद्यार्थ्यांनी मला असं विचारलं की मॅम याला ॲडमिशन घ्यायचं तर ते कसं घ्यायचं. तर मी परत एकदा क्लिअर करते की प्री प्लस मेन्सची एकत्रित तयारी हा उपक्रम जो आपण सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये डेली तुम्हाला क्वेश्चन्स मिळतात, याला कोणतीही फी नाही आहे. हे कम्प्लिटली फ्रीमध्ये आहे. ठीक आहे. मोफत आहे. इथे फक्त काय होतं की तुम्हाला काही टॉपिक दिले जातात, त्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा असतो आणि त्याच्यावरचे डेली क्वेश्चन्स तुम्हाला वॉरियर टीमकडून अवेलेबल करून दिले जातात आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि त्याचं ॲनालिसिस करायचे. त्याच्यापैकी कुठल्याही क्वेश्चनबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही ते विचारू शकता आणि ज्या टीम मेंबरनी ते क्वेश्चन्स पोस्ट केलेले आहेत किंवा तुमच्यापर्यंत त्यांनी आणलेले आहेत ते टीम मेंबर्स तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल किंवा त्या क्वेश्चनबद्दलचा जो डाऊट आहे तो ते क्लिअर करत असतात. ठीक आहे. आणि या सगळ्यासाठी मग करायचं काय किंवा याला जॉईन कसं व्हायचं, तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल टेलिग्राम चॅनलची आणि टेलिग्राम ग्रुपची. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तिथे तुम्हाला हे क्वेश्चन्स मिळतील आणि तुमचे डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन होऊ शकता. तिथून तुम्ही तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तिथे तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल. काही जण असं म्हणतात की ती लिंक जी आहे ती म्हणजे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती इनव्हॅलिड येते किंवा बऱ्याच जणांना चॅनलपर्यंत पोहोचता येत नाही त्या लिंकवरून. तर साधा सरळ उपाय त्याच्यासाठीचा काय आहे, तुमच्याकडे टेलिग्राम असेल, टेलिग्रामवरती जायचं, सर्च बटनला क्लिक करायचं आणि सर्चमध्ये जाऊन @warrior officer असं टाईप करायचं आहे. ठीक आहे. आता हे टाईप करताना कुठेही स्पेस नाही आहे, पहिला मुद्दा. सगळे लेटर्स स्मॉल आहेत, हे तुम्हाला टाईप करायचे. बऱ्याच जणांना का सर्च होत नाही चॅनल, कारण ते वॉरियरचं स्पेलिंग चुकीचं लिहितात. वॉरियरमध्ये WA असतं, WO नाही. ठीक आहे. तर तुम्ही व्यवस्थित स्पेलिंग जर तुम्ही विदाऊट एनी स्पेस स्मॉल लेटर्समध्ये जर तुम्ही टेलिग्रामला जाऊन सर्चमध्ये जर तुम्ही एवढं टाईप केलं तर तुम्हाला वॉरियर ऑफिसर हा चॅनल मिळेल. तिथे तुम्ही जॉईन व्हा आणि तिथून हे क्वेश्चन्स तुम्ही अटेंड करू शकता. जे आत्तापर्यंत हे क्वेश्चन्स किंवा हा उपक्रम जो आहे तो फॉलो करत आले त्यांच्यासाठी सूचना आहे की ऑलमोस्ट आपण निम्म्यापेक्षा जास्त सिलेबस इथे कव्हर केलेला आहे. त्यामुळे प्लीज
मागचे जे क्वेश्चन्स आहेत मागच्या 5-6 आठवड्यांचे, प्लीज ते क्वेश्चन्स पहा, त्यांचं व्यवस्थित ॲनालिसिस करा आणि त्यांची रिव्हिजन करा, कारण ते प्रश्न तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील येणाऱ्या एक्झाममध्ये तुमचा स्कोअर वाढवण्यासाठी. ठीक आहे, त्यामुळे प्लीज ते टॉपिक, जर तुम्हाला त्या क्वेश्चन्समध्ये इंटरेस्ट नसेल तर ॲटलिस्ट जे टॉपिक तुमच्यापर्यंत आलेले आहेत ते टॉपिक पिकअप करा आणि त्या टॉपिकची रिव्हिजन करा तुमच्या टाईम टेबलनुसार. ठीक आहे, कारण याचा डेफिनेटली येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला फायदा होईल आणि आपल्याला माहिती नाही की आपली एक्झाम कधी होईल. जर झाली लवकर तर आपण पूर्णपणे त्यासाठी प्रिपेअर असलं पाहिजे. ठीक आहे, आय होप या उपक्रमाचा तुम्हाला फायदा होत असेल. तुमच्यापैकी बरेच जण रिप्लाय देतात, टीमचं अभिनंदन करतात, टीमला मनापासून धन्यवाद देतात, त्यांचा मनापासून आभार, कारण तुम्ही केलेला सपोर्ट आणि ज्यावेळेला तुम्ही धन्यवाद म्हणून एक 4 अक्षरं फक्त ती असतात, ती ज्यावेळेला तुम्ही बोलतात त्यावेळेला टीमला अजून चांगला हुरूप येतो की हां तुमच्यापर्यंत काहीतरी घेऊन यायचं आहे. आणि त्याचबरोबर ही टीम जी तुमच्यासाठी धडपडत आहे त्याचं तुम्हाला कुठेतरी भान आहे हेही त्याच्यातून दिसतं. त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि असेच उपक्रम मी तुमच्यापर्यंत घेऊन यावं किंवा आत्ता येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.